मित्रांनो, बऱ्याच वेळा एवढी गफलत होते की जेव्हा एखादा आदेश होतो, उदाहरणार्थ दिवाणी न्यायालयाचा असेल, महसूल न्यायालयाचा असेल, तर त्याच्यामध्ये जे आहे ते काही मूळ ऑर्डरी असतात, काही अंतरिम ऑर्डरी असतात. त्याच्या विरुद्ध आपण वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागतो. तर आपण वरिष्ठ कोर्टामध्ये दाद मागत असताना खूप महत्त्वाची काळजी घ्यावी लागते. आपल्याला नेमकं म्हणायचं काय आहे, आपण दाद कशाबद्दल मागतोय आणि कोणत्या आदेशाच्या विरुद्ध कोणत्या प्रकारची दाद वरिष्ठ कोर्टामध्ये मागितली पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. याची आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. आणि दाद मागणं वरिष्ठ कोर्टामध्ये, अपिलीय कोर्टामध्ये जर चुकलं तर आपलं अपील निश्चितच डिसमिस होणार, कारण ते कायद्यानं चालूच शकत नाही. तर असे कोणत्या प्रकारची अपील आहेत साधारणपणे आणि कोणत्या प्रकारची दाद मागितली चुकीची तर ती डिसमिस होतात, हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण पोटगीच्या केसेसचं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातल्या केसेसचं घेऊया. पोटगीच्या केसेसमध्ये जेव्हा पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला जातो, पत्नी असेल, मुलं असेल किंवा आईवडील असतील, ते मुलांच्याकडून, पतीकडून किंवा वडिलांकडून मागणी करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये ज्येष्ठ नागरिक मुलांकडून पोटगीची मागणी करतात. तर त्या प्रकरणामध्ये सुनावणी होऊन माननीय कोर्टादेश पारित करतात. आपण उदाहरण घेऊया की पोटगीच्या केसमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या केसमध्ये जर माननीय न्यायालयाने पोटगीचा आदेश पारित केला, त्यामध्ये ते जे पिटिशनर आहेत, अर्जदार, त्यांना जर का ठराविक रक्कम पोटगीची गैर अर्जदारांनी म्हणजे विरोध पार्टीने, सामनेवालाने द्यावी असा आदेश केला, त्या आदेशाप्रमाणे तो आदेश जर का त्या सामनेवाल्याला मान्य नसेल तर तो वरिष्ठ न्यायालयामध्ये आदेश करून अपील करून तो आदेश रद्द करावा अशी मागणी करू शकतो. त्यासोबतच झालेल्या आदेशामध्ये कमी पोटगी दिली म्हणून जे अर्जदार आहेत ते सुद्धा वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. अपील रिव्हिजन ज्या त्या कायद्याप्रमाणे जे आहे तरतुदीप्रमाणे ते करू शकतात. त्या आदेश झाल्यानंतर तो पोटगी देण्यासंदर्भातला त्या हुकमाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं हुकमाप्रमाणे विरुद्ध पार्टी वागली नाही म्हणून आपण अंमलबजावणीचा अर्ज करतो, वसुलीचा अर्ज दाखल करतो. त्या वसुलीच्या अर्जामध्ये आपण पोटगीच्या संदर्भामध्ये बघूया की वसुलीच्या अर्जामध्ये जर का आदेशाप्रमाणे पोटगी नाही भरली तर माननीय न्यायालय जे आहे ते मिळकत जप्ती संदर्भात आदेश करू शकतात, तुरुंगात ठेवण्यासंदर्भात आदेश करू शकतात. आणि जेव्हा त्या वसुलीच्या अर्जामध्ये आदेश झाले, याला दोन भागामध्ये आपण विभागूया, एक पोटगीचा अर्ज आणि एक ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात. हे पोटगीच्या अर्जाबद्दल मी बोलतो. तर त्या वसुलीच्या अर्जामध्ये आदेश झाले की जी हुकमाप्रमाणे पोटगी आहे ती भरावी, आणि नाही भरलं तर पुढं प्रोसिजर जे आहे ते मी सांगितलं त्याप्रमाणे जेलमध्ये ठेवणं, प्रॉपर्टी अटॅचमेंट वगैरे ते होतं. परंतु माननीय न्यायालयाने वसुलीच्या अर्जामध्ये म्हणजे अंमलबजावणी अर्जामध्ये जर का आदेश केले ही पोटगी अमुक अमुक अशी भरावी म्हणून, मूळ अर्जाचा आदेश हा रक्कम ठरवली गेली, ते सामनेवाल्याने द्यावे. वसुलीचा अर्ज त्या आदेशाप्रमाणे पोटगी भरली नाही त्यामुळं वसूल करून मिळावे. आणि त्यावर आदेश मेहरबान कोर्टाने केल्यानंतर जो अर्जदार आहे त्याला अशा प्रकारचं अपील दाखल करता येत नाही की माननीय कोर्टाने पोटगीच्या वसुलीच्या अर्जामध्ये पोटगी ताबडतोब द्यावे असे आदेश केलेले, तरीसुद्धा पोटगी देत नाही आणि मला उदाहरणार्थ 10,000 रुपये पोटगीचा आदेश केलेला असेल तर मला 10,000च्या ऐवजी 20,000 पोटगी वाढवून मिळाली. म्हणजे खालील कोर्टाचा आदेश हा अंमलबजावणीच्या संदर्भात, अर्ज अंमलबजावणीच्या संदर्भातला, माननीय कोर्टाचा आदेश अंमलबजावणीच्या संदर्भातला, आणि त्यावर अर्जदारानेच वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करून पोटगी वाढवून मिळावी म्हणून जर म्हटलेलं असेल तर अशा प्रकारचं अपील रिव्हिजन कायद्याने चालू शकत नाही. जर त्यांना अशा प्रकारे काही पोटगी वाढवून मागण्याच्या संदर्भात करायचं असेल तर त्यांना जो मूळ आदेश केलेला आहे, पोटगी देण्याचा आदेश, रक्कम ज्याच्यामध्ये ठरवलेली आहे, तो आदेश अपिलामध्ये चॅलेंज करावा. हीच बाब ज्येष्ठ नागरिकांच्या केसेसमध्ये सुद्धा आहे. जर का ज्येष्ठ नागरिकांच्या केसेसमध्ये जर समजा माननीय न्यायालयाने काही ठराविक रक्कम आईवडिलांना द्यावे असा आदेश केलेला असेल, त्याप्रमाणे जे मुलगा असेल, मुलगी असेल, कोण ते वागत नसतील तर ती रक्कम वसुलीचा अर्ज दाखल केलेला असेल, त्याच्यावर निर्णय होऊन जर जे महसूल न्यायाधिकरण आहे प्रांतसाहेब, तर त्यांनी जर का असे आदेश केलेले असतील की जो मूळ आदेश केलेला आहे त्याच्याप्रमाणे पोटगी ताबडतोब द्यावी,
किंवा हरकत अडथळा करू नये कुठल्या वहिवाटीला, किंवा कुठलं क्षेत्र विक्री करू नये, जे काही आदेश केलेले असतील, किंवा पोझिशन रिस्टोअर करावं, घरातून काढून टाकलेलं असेल तर जे काही आदेश असतील त्याची अंमलबजावणी ताबडतोब करावी असा आदेश दिल्यानंतर तो आदेश चॅलेंज करून वरिष्ठ कोर्टामध्ये ज्यांनी खाली अंमलबजावणीचा अर्ज दाखल केला आहे त्याच पिटिशनरनी वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करून अंमलबजावणीच्या अर्जावर अपील दाखल करून, हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत, अंमलबजावणीच्या अर्जावर जो आदेश झालेला आहे त्या आदेशाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्टामध्ये ज्यांनी अर्ज केला त्याच पिटिशनरनी वरच्या कोर्टामध्ये अपील दाखल करून त्यांना असं म्हणता येत नाही की दिलेली पोटगी कमी होती आणि मला 1,000, 5,000च्या ऐवजी 10,000, 20,000. त्यांना जर का पोटगी वाढवून मागायची असेल तर त्यांना माननीय प्रांतसाहेबांनी जो आदेश केलेला आहे, मूळ आदेश ज्याच्यामध्ये पोटगी ठरवलेली आहे, तर तो आदेश चॅलेंज करावा लागेल की दिलेल्या आदेशामध्ये 2,000, 5,000, 10,000 दिलेले आहे, ती कमी आहे आणि मला 20,000 मिळावी, 10,000 मिळावी, जे काय असेल. अंमलबजावणीच्या अर्जावर जर का अपील रिव्हिजन केलेलं असेल तर त्याच्यामध्ये पोटगी वाढवून मिळावी अशा प्रकारची मागणी करता येत नाही. तशा प्रकारचं अपील हे कायद्यानं चालू शकत नाही. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली सुद्धा असेल. आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल त्या ठिकाणी फॉलो करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. आपल्या शेअर करण्यामुळं एखादा चुकीचा अर्ज अपील दाखल होत असेल किंवा एखाद्याच्या विरुद्ध चुकीचा अर्ज अपील दाखल झालेला असेल तर त्या दोघांनाही या माहितीचा फायदा होईल. निष्करण कोर्ट कचेऱ्या जे आहेत ते वाचतील, जे कोणी करण्याच्या प्रयत्नात असतील तर ते अशा प्रकारचे चुकीचे अर्ज जे आहेत ते करणार नाही. धन्यवाद.